झाले आपलं आता आणि जेवून बाहेर पडताना गर्दी बघा. हे कोल्हापुरातलं माझं एक आवडतं हॉटेल आहे. मला ज्यावेळी कधी कम्फर्ट फूड म्हणून जेवायचं असेल म्हणजे मला तांबडा पांढरा घरगुती पाहिजे आणि घरगुती एकंदरीत जेवण जेवायचं असलं तर मी साईसागरलाच येते. एवढं भारी जेवण आहे आणि इथं चपाती भाकरी सगळं मिळते. तर इथला वडा म्हणजे की नाही स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. त्यांचं चिकन घी रोस्ट म्हणजे की नाही विषय एंड आहे आणि मटन स्पेशल थाळीला मटन फ्राय मसाला दोन्ही येते. याची एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला देवल क्लब आहे, बॅक साईडला प्रायव्हेट हायस्कूल आहे. म्हणजे ही खाऊ गल्ली स्टार्ट होतात या बरोबर समोर राजारामेन क्लब आहे म्हणजे टेनिस कोर्ट आहे. त्याच्या कॅन्टीनला हॉटेल साईसागर आहे. इथला वडा कोंबडा मटन वडा एक नंबर असते आणि इथले वडे मस्ट आहेत, मस्ट ट्राय. राजारामियन टेनिस कोर्टाचं कॅन्टीन असल्यामुळे बिल्डिंग एकदम जुन्या टाईप आहे. ही सगळी लोक वेटिंग साठी थांबल्यात, आत पण वेटिंग आहे आणि हे वेटिंग 8:30लाच लागले. हे कोल्हापुरातलं एकमेव हॉटेल असेल जिथं तुम्ही बसून किचन बघू शकताय, किचन मध्ये काय काय चाललंय. वडा बनवायला प्रेसचं मशीन ठेवलंय, यात असं ठेवून प्रेस केलं जाते आणि त्यानंतर बाहेर काढून कधी त्याला होल मारून फ्राय केलं जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं घरची चव आहे, कारण की त्यांची मिसेस स्वतः ते आणि त्यांची मम्मी तिघ जण इथलं जेवण बनवतात. त्यामुळे इथल्या जेवणाची क्वालिटी कधी झालत नाही, एकदम घरच्यासारखी असते. आणि इथलं वडं बघाल एकदम असं मऊ लुसलुशीत आणि मोठ्याच्या मोठं असतात. हे त्यांची मम्मी आहे, हे सगळे जेवण बिवण बनवतात. ह्यो किचन मधलं जो सीन आहे, बसायला भरपूर टेबल लावतात. पहिला एकदम बारकं होतं, 3च टेबल होते, आता रिनोव्हेशन नंतर लई भारी केले. हे आशिष दादा आहेत, ह्यांचं हे हॉटेल आहे. तुम्ही जिथनं बसलाय तिथं समोर ताटं लावायची चालू असतात, त्यामुळे डोळ्याखाली अंधारी काय नाही. तुम्ही समोर बघू शकताय काय काय चाललंय. इथं ताटं लावायची चालू होती, खरं लोक यायची काय थांबत नव्हती, ही ढीग गर्दी होती. आणि तिथं समोरच एक शेगडी आहे, तिथं पण जरा किरकोळ मध्ये जेवण बनवायचं चालू असते. ऑर्डर यूज तोपर्यंत किचनचं शूट घालतो, एवढा खमंग वास सुटलेला की नाही तोंडाला पाणी सुटाल अक्षरशः. कम्प्लीट लाल गळायची थांबलेली. इथलं जेवण घरच्यासारखं म्हणाय नाही, घरचंच जेवण असते, कारण की घरातली सगळी इथलं जेवण बनवायला असतात. 5-10 मिनिटं वाट बघितलं, माझी थाळी आली. मी आणि आमच्या मॅडम गेलतो, मॅडमने चिकन घी रोस्ट सांगितलं, मी मटन स्पेशल थाळी सांगितली. मटन स्पेशल बघा कशा 2 गळगळीत अशा मटणा प्लेट आल्यात. ही त्यांची स्पेशल घी रोस्ट थाळी आहे, ही तुम्हाला मोस्ट रिकमेंडेड आहे. यात चिकन घी रोस्ट येते, त्यानंतर थाळीला असतोय पांढरा रस्सा, जिची चव अप्रतिम आहे. तांबडा रस्सा पण क्वालिटी असते. एक अंड्याची वाटी असते, कांदा लिंबू आणि वडं 4 येतात. पहिला 2 येतात, नंतर 2 देतात, त्यामुळे वडं गरम राहतात. ही मटन स्पेशल थाळी आहे, ज्यात तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्यात मटणा 2 प्लेट येतात, हे वडं येतात 4. त्यानंतर मटन फ्राय, अंडा करी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि लास्टला असते मटन मसाला, एकदम क्वालिटी. कोल्हापूरकर मटन थाळी खायला आल्यावर सगळ्यात पहिला घेतात तो पांढरा रस्सा. एकदम घरगुती आणि फ्लेवरफुल पांढरा रस्सा आहे. इथला तांबडा पण लई भारी आहे, कारण आम्ही कोल्हापूरकर पांढऱ्या रस्स्याला लई मरतोय. आम्हाला कमी कमी 7 ते 8 वाट्या पांढरा रस्सा लागतोय आणि इथं पांढरा तांबडा रस्सा अनलिमिटेड मिळतो. स्पेशल थाळी घेतल्यात, त्यात मटन फ्राय आणि मटन मसाला दोन्ही पण येते. तुम्ही मटन मसाल्याचं मटन जर बघा कसं शिजलंय, किती स्मूथ मऊ मटन, म्हणजे हड्डीतनं सेपरेट व्हायले सगळं. आणि फ्राय तर बाप, आग टेस्ट आहे, एकदम घरच्या सारखी. चपाती पण मिळते, तर मी इथलं तुम्हाला वडे रिकमेंडेड करेल, कारण की कसले भारी फुगल्यात बघा. आणि वडा खायची मजाच वेगळी आहे इथली. एक सुख आहे, सुख. चिकन घी रोस्ट इथलं ट्राय करा, दह्याच्या फ्लेवर मध्ये येते. चिकनचा एक लेग पीस येतोय, 2 रेग्युलर पीस आहेत. दही आणि तुपात, प्रॉपर तुपात हे बनवलेलं असतं. त्याची ग्रेव्ही दह्याची एवढी भारी लागते आणि एवढी फ्लेवरफुल आहे का नाही, म्हणजे एंड विषय, एंड विषय. ताटाला टोटल 4 वडे येतात, एक्स्ट्रा पाय असेल त्याचे एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागतात. पहिला 2 देतात आणि नंतर गरम गरम 2 देतात, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत गरम गरम वडे खायला मिळतात. दादा पांढरा सगळ्या किती वेळा मी पांढरा तांबडा मागा, इथे तुम्हाला पांढरा तांबडा रस्सा अनलिमिटेड मिळतो. हा देखील गरम गरम वडे आलेले आहेत. हे कोल्हापुरातलं माझं एक आवडतं हॉटेल आहे. मला ज्यावेळी कधी कम्फर्ट फूड म्हणून जेवायचं असेल, म्हणजे मला
तांबडा पांढरा घरगुती पाहिजे आणि घरगुती एकंदरीत जेवण जेवायला असलं तर मी साई सागरलाच येते. एवढं भारी जेवण आहे आणि इथं चपाती भाकरी सगळं मिळते. तर इथला वडा म्हणजे की नाही स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. हा यांचा स्पेशल थाळीचा राईस आहे आणि त्याच्यावर पण मटण आले. म्हणजे यांच्याकडे तुम्ही काय बी घ्या स्पेशल थाळी, त्यात मटन फ्राय, मटन मसाला आणि त्यानंतर राईसला पण स्पेशल मटन वर येते. म्हणजे मटन खाऊन अक्षरशः वैतागालाच पाहिजे. एवढा भारी राईस आहे की नाही, त्या मटणामुळे आणि त्या वरच्या मटणा ग्रेव्हीमुळं एकदम टॉप लागते, टॉप. म्हणजे थाळीत कुठल्या पण गोष्टी तुम्ही माफ करू शकत नाही, एवढं भारी जेवण मिळते. पांढऱ्याची जवळजवळ माझी 8वी का 9वी वाटी चालू आहे, मोजलेलं नाही तर कमीत कमी तेवढ्या पिल्यात आपण. याला म्हणतात प्रॉपर जेवण आवडणं. काय ताटात हाडू सोडलं जर काही शिल्लक ठेवलेलं नाही, सगळं चाटून पुसून ताट काढले. आणि कुठं जरी गेला तर अन्न वाया घालू नका, सगळं असं चाटून पुसून खात जावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कोल्हापूर फूड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काय रिकमेंडेशन असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा.